नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरीप हंगाम सुरू झालाय आणि त्यासोबतच सुरू झालाय सोयाबीनची पेरणी. मंडळी, उत्पन्न, पेरणी, लागवड हे जसं महत्त्वाचं असतं तसंच महत्त्वाचं असतं कीड व्यवस्थापन. आणि आजचा आपला विषय याच अनुषंगाने आहे, सोयाबीन पिकांवरील महत्त्वाच्या किडींचं व्यवस्थापन. आणि याविषयी मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर विलास तांबे सर. नमस्कार सर. नमस्कार. कृषी महाविद्यालय नागपूर येथील हे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करणार आहेत. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की सोयाबीन पिकावरील ज्या महत्त्वाच्या किडी असतात त्यांचा प्रादुर्भाव कसा होतो त्याबद्दल आम्हाला सांगा. तर सोयाबीन हे पीक विदर्भात आणि भारतात तसं मोठं महत्त्वाचं आहे आणि नगदी पीक म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये घेतलं जात आहे. परंतु या पिकावर जवळपास सुरुवातीला डझनभर किडींची नोंद होती, परंतु सध्या आता ते 300च्या वर सुद्धा होत आहेत. परंतु आपल्या विदर्भामध्ये जवळपास 12 ते 13 ह्या किडी प्रमुख किडी आहेत. आणि या किडींचं सुद्धा वर्गीकरण असं केलेलं आहे की सुरुवातीला या पिकावरती खोड पोखरणाऱ्या किडींची नोंद आपण घेत असतो, त्याच्यानंतर पाने खाणाऱ्या अळ्या आणि नंतर मग रस शोषण करणाऱ्या अळ्या. आणि ह्या तीनही गटातील किडींचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपलं पीक संरक्षण किडीपासून सुरक्षित राहू शकतो. तर सुरुवातीला मी म्हटलेलं आहे की खोड पोखरणाऱ्या अळ्या. तर खोड पोखरणाऱ्या किडीमध्ये विशेषतः पहिल्यांदा खोडमाशी, ज्याला आपण स्टेम फ्लाय म्हणतो, आणि दुसरं एक चक्रीभुंगा, ज्याला गर्डल बिटल असं म्हटलं जाते. तर हे स्टेम फ्लाय, ज्याला आपण खोडमाशी म्हणतो, खोडमाशी ही साधी माशीसारखीच असते. जवळपास तिची नुकसानीची अवस्था असते, कारण किडींच्या अवस्था 4 असतात: अंडी, अळी, कोश आणि माशी, अशी ह्या खोडमाशांची अवस्था. परंतु नुकसान करणारी जी अवस्था असते किडींची ही अळी असते आणि त्या अळीला पाय नसतात, लेगलेस आपण ज्याला म्हणतो, आणि हे जास्तीत जास्त नुकसान करते. परंतु हे जर ओळख करायची असेल तर मात्र आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन होणे अत्यंत आवश्यक असते. तर त्यासाठी सांगण्याचा एकच उद्देश असतो की प्रौढ माशी जी नंतर मादी असते आणि ती अंडे देते, तर ही जवळपास 2 ते 3 मिलीमीटर लांबीची असते आणि आपल्या घरातमध्ये माशी असते त्याच्या प्रकारची असते. फक्त रंग काळा असतो आणि चकाकणारा. छोटीशी 2 मिलीमीटरची असते, परंतु अंडे ही एक एक अशी त्या पानाच्या पापुद्र्यामध्ये टाकते आणि त्याच्यामधून 2-4 दिवसामधून अळी बाहेर आली की ती पानाच्या पापुद्र्यामधून नंतर मी आपल्या देठामधून टनेलिंग करते आणि नंतर मुख्य खोडात जाते. आणि मुख्य खोडात झाल्यानंतर त्याला ती खात असते, त्यामुळे त्याला आपण खोड पोखरल्यासारखे होत असते आणि म्हणून त्याला आपण खोडमाशी म्हणतो. तर खोडमाशीची अळी ही आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोखरत असल्यामुळे ते आपलं जे सोयाबीनचं रोपटं आहे ते सुकल्यासारखं दिसते. 3 पानं जे असते सुरुवातीच्याच अवस्थेत असते. जवळपास पेरणी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत त्याचा प्रादुर्भाव दिसून असतो. परंतु कालांतराने जसं जसं पीक वाढत असते तरीसुद्धा त्याचा प्रादुर्भाव हा जेव्हा आपलं पीक काढणीपर्यंत असते तोपर्यंत त्याचा प्रादुर्भाव दिसून पडत असतो. तर दुसरी एक आपण खोड पोखरणारी जे कीड तशीच आहे महत्त्वाची, ज्याला आपण चक्रीभुंगा म्हटलेला आहे. तर चक्रीभुंगा हा सुद्धा भुंगेरी वर्गातला एक कीटक आहे आणि याची मादी, चक्रीभुंगा ज्याप्रमाणे म्हटलं आहे की मादी ज्यावेळेस अंडी देते पानाच्या देठामध्ये, कोवळ्या स्टेमवरती, खोडावरती, तर ते आपल्या त्या अंडाशयाने ते असे चक्रकाप करते, असे गोल गोल रिंग करते देठावरती, 2 रिंग करते आणि 2 रिंगच्या मध्ये नंतर 3 छिद्र ती आपल्या फांदीवरती करते आणि त्या छिद्रामध्ये, एका छिद्रामध्ये ते 2 ते 3 अंडी अशी एक एक देत राहते. आणि याच्यामधून ज्यावेळेस ती अळी बाहेर येते, चक्रीभुंग्याची अळी,
ही अळी थोडीशी चकाकणारी असते, गोल गोल वलये असतात त्या अळीच्या पाठीवरती. परंतु अळी ज्या अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर तीसुद्धा अशी देठापासून तर मुख्य खोडाला अशी पोखरत जाते आणि कालांतराने खोडाला पोखरल्यामुळे नक्कीच आपल्या सोयाबीनच्या पिकास अन्नद्रव्य मिळत नाही आणि ते नुकसान झाल्यामुळे त्या रोपट्यांची सुद्धा वाढ व्यवस्थित होत नाही आणि वाढ जर व्यवस्थित न झाली तर नक्कीच त्याला फलधारणा आणि शेंगेधारणा कमी होते आणि शेंगेधारणा कमी झाल्या आणि शेंगा जरी लागल्या तरी ते दाणे मात्र भरत नाही आणि दाणे न भरल्यामुळे नक्कीच त्या वजनामध्ये सुद्धा कमी येते आणि आपलं जवळपास त्याचंसुद्धा 50 ते 60% आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान होऊ शकते. की सोयाबीनच्या वेगवेगळ्या अवस्थेत अशा कोणत्या किडी आहेत ज्याचा प्रादुर्भाव होतो? सुरुवातीला आपण म्हटलं आहे की खोड पोखरणाऱ्या किडी येतात, परंतु नंतर जसं 20-25 दिवसाचं क्रॉप होते, पीक होते, त्यावेळेस पाने खाणाऱ्या अळ्यांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या पाने खाणाऱ्या अळ्यामध्ये उंटअळी ही एक महत्त्वाची आहे, दुसरी तंबाखूची पाने खाणारी अळी आणि तिसरी जी अळी आहे ती केसाळ अळी. जे केसाळ अळीमध्ये 2 प्रकारच्या आहेत, ज्याला ग्रे आपल्या रेड हेरी कॅटरपिलर आणि ब्लॅक काळी आणि लाल अशी केसाळ अळी राहतात. तर ह्या 3 प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव पाने खातात आणि ह्या तीनही मॅक्झिमम अळ्या ज्या आहेत ह्या बहुभक्षीय कीटक आहेत, म्हणजे याच सोयाबीनवरती येत नाही तर दुसऱ्यासुद्धा पिकावरती सुद्धा अटॅक करू शकतात. ह्या तीनही अळ्या अधाशीपणे सोयाबीनचे पाने खात असतात आणि सोयाबीनचे अधाशीपणे पाने खात असल्यामुळे आपलं सोयाबीनचं पीक कधीकधी निष्पर्ण होऊ शकते आणि पानं जर नसतील तर नक्कीच त्याला फलधारणा होणार नाही आणि फलधारणा जर झाली नाही तर नक्कीच आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. खोडमाशीबद्दल आपण आत्ताच सांगितलं, तर त्याबद्दल विचारायला आवडेल की खोडमाशीची ओळख कशी असते आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा होतो आणि ती नुकसान कशा प्रकारे करते? खोडमाशीचा सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की त्याची नुकसान करण्याची अळी अवस्था आहे आणि ते सुद्धा पानाच्या देठामधून खोडामध्ये जाते आणि त्याला पोखरते, त्याच्यामुळे शेंगा धरत नाही. त्याचप्रमाणे गर्डल बिटल ते सुद्धा आपण म्हटलं आहे की ते सुद्धा चक्रीभुंगा पोखरते. त्याचप्रमाणे आता ह्या ज्या 3 ज्या सांगितल्या ह्या 5 अळ्या झाल्या, म्हणजे चक्रीभुंगा, खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळ्या, तर ह्या 5 किडींचं आपण मात्र नियंत्रण करणे अति आवश्यक असते. तर नियंत्रणासाठी मात्र आपल्याला चौकश राहणे आणि कोणत्याही किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर प्राथमिक अवस्थेपासून करावं लागते. जसं आपण म्हणतो की एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा रोल महत्त्वाचा असतो, परंतु किडींनी ज्यावेळेस आर्थिक नुकसान पातळी, कोणत्याही किडींची आर्थिक नुकसान पातळी आपण ठरवलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की खोडमाशीची ETL जर पाहायची असेल, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, ते 5% आपण पाहतो, त्याच्यामध्ये झाडं सुकलेली दिसतात का खोडमाशीने ग्रस्त झालं आहे, त्याच्या 5%च्या वर जर गेली तर आर्थिक नुकसान पातळी त्यांनी ओलांडली आहे, त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा आपण वापर करायला पाहिजे. त्याचप्रमाणे चक्रीभुंग्याची आर्थिक नुकसान पातळी आहे 3 ते 5 भुंगे 1 मीटर रो लेंथमध्ये, प्रति मीटर रो लेंथमध्ये पाहायचे. 3 ते 5 जर भुंगे दिसले तर नक्कीच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा. त्याचप्रमाणे ग्रीन सेमिल्युपर ज्याला हिरवी उंटअळी म्हणतो, त्याचीसुद्धा प्रति मीटरमध्ये 4 अळ्या जर दिसून आल्या तर ते आर्थिक नुकसान पातळी आहे, त्याच्यानंतर आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला पाहिजे. तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळ्यांची याचीसुद्धा प्रति मीटर ओळीमध्ये 3 ते 4 अळ्या प्रति मीटर. तर आणि हेअरी कॅटरपिलरसुद्धा ज्याला आपण केसाळी म्हणतो, ज्याला कोल्हेसुद्धा म्हणतात शेतकरी बरेचसे आपल्या त्यांच्या भाषेमध्ये, कारण त्याला काटे असतात, काळ्या रंगाची असतात. तर ह्या 5ही अळ्या कोणत्याही कीड असेल तर आर्थिक नुकसान पातळी महत्त्वाची असते आणि सर्वात जर लोकप्रिय कीट नियंत्रणाची पद्धत असेल तर ती रासायनिक पद्धत आणि रासायनिक पद्धतीचा नक्कीच आपण त्यावेळेस वापर करायला पाहिजे. जे शिफारस केलेले आहेत, जे केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जे सुचविलेल्या अशा कीटकनाशकांचा आपण वापर करतो आणि त्यांचं नियंत्रण. यासारखं चक्रीभुंगा जो आहे त्याची ओळख, प्रादुर्भाव आणि नियंत्रण कसं काय करावं? तर चक्रीभुंगा, स्टेम फ्लाय, ज्याला गर्डल बिटल ह्या पोखरणाऱ्या यांच्या नियंत्रणासाठी जेव्हा त्यांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तर क्लोरॅन्ट्रॅनिपोल नावाचं एक कीटकनाशक आहे, 18.5% प्रवाहीचं, 3 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये आपण घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची. परंतु फवारणी करताना मात्र त्यांचा जिथे जिथे प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावावरती
त्यांचं आणि त्याची जे कीटक दिसतील त्यांच्या बॉडीवरती पडलं पाहिजे, जेणेकरून त्या कीटकनाशकांचा संपर्क आला किंवा दुसरं जे एक इंडोक्सा कार्ब नावाचं एक कीटकनाशक आहे 15.8% प्रवाही, तर 6.5 ते 6.6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याचीसुद्धा आपल्याला फवारणी करता येईल. आणि तिसरं जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाईड म्हणतो, थायामिथोक्झाम 12.6% प्रवाही, आणि त्याच्यामध्येच लॅम्बडा सायहेलोथ्रिन नावाचं एक कीटकनाशक आहे 9.5% प्रवाहीचं ZC म्हणून, झिऑन कॉन्सन्ट्रेशन म्हणतो त्याचे. या दोघांचंही 2.5 ml प्रति 10 लिटर. या तीनही कीटकनाशक कोणत्याही एक कीटकनाशकाची जर फवारणी केली तर नक्कीच आपली खोडमाशी आणि गर्डल बिटल हे नियंत्रणात येऊ शकते. गर्डल बिटलसाठी आणखी एक लोकप्रिय असं कीटकनाशक प्रोफेनोफाससुद्धा आहे, ज्याचा 50% प्रवाही आहे आणि 20 ml किंवा इथिऑन 50% प्रवाही 15 ते 30 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि फवारणी करायची. नक्कीच या दोन्ही किडी आपल्याला नियंत्रणात आणता येईल. आता वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. आपण आपली जी चर्चा आहे ती अशीच पुढे नेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नक्कीच. तर मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आमच्यासोबत असेच राहा आणि आम्ही लवकरच एका अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या भेटीस पुन्हा येऊ. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सरांसोबत चर्चा करत होतो कीड व्यवस्थापनावर. तर सर, माझा पुढचा प्रश्न आहे की रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. रस शोषण करणाऱ्या ज्या किडी, त्याच्यामध्ये अर्थच असा आहे की रस शोषण करणारा म्हणजे सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनची पानं आहेत, फुलं आहेत, शेंगा आहेत. या शेंगावरती ज्या किडी किंवा झाडावरती येतात त्या रस शोषण करतात. तर विशेषतः रस शोषण करणाऱ्या किडी ज्याला आपण तुडतुडे म्हणतो, पांढरी माशी, मावा आणि एक अत्यंत महत्त्वाची एक म्हणजे पिट्या ढेकूण. ह्या 4 किडी सोयाबीनच्या पिकावरती आकर्षित होतात सुरुवातीपासून तर पीक काढणीपर्यंत. आणि ह्या 4ही किडी रस शोषण केल्यामुळे त्या काही किडी आहेत त्या काही व्हायरस डिसीजचासुद्धा प्रसार करतात, जे पांढरी माशी म्हणतो. तर ह्या 5ही किडी जर त्यांनी जेव्हा आर्थिक नुकसान पातळी ओलांडतात तर ह्या 5ही किडीचं आपल्याला एकत्रितपणे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आणि यासाठी काही असं विशेष लागत नाही. आपल्या केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने बरेचसे सिस्टमिक इन्सेक्टिसाईड यांची शिफारस केलेली आहे. या शिफारस केलेल्या कीटकनाशकांची सोबतच आपण नियंत्रण जर केलं तर नक्कीच या किडींचा आपल्याला प्रादुर्भाव थांबवता येऊ शकतो. तर सुरुवातीची कीटक जे आपण म्हणतो की ॲफिड ही मावा ही वालावरती सुद्धा येतात, इतर पिकावरती सुद्धा दिसतात आणि फार नाजूक आहे. आणि याची प्रौढ आणि मावाचे जे पिल्लं असतात हे अधाशीपणे सोयाबीनच्या पिकाचं रस शोषण करतात. दुसरे जे आहे तुडतुडे हे हिरव्या रंगाचे असतात, पाचरीच्या आकाराचे असतात आणि हे सुद्धा पानाच्या खालच्या भागाने आणि वरच्या भागाने सुद्धा याचे पिल्लं आणि प्रौढ रस शोषण करतात. आणि रस शोषण केल्यामुळे पीक आपलं हे निस्तेज दिसू शकतो, जळल्यासारखं दिसू शकतो. पानं वरच्या भागाला खालच्या भागाला आकसल्या जातात. थ्रिप्ससुद्धा तितकीच महत्त्वाची येते, परंतु ह्या तेवढ्या जरी करत नाही, परंतु सोयाबीन पिकावरती पांढरी माशी जी आहे ही रस तर शोषण करते, सोबतच आपला व्हायरल डिसीजचा, येलो वेन मोजॅक डिसीजचा सुद्धा प्रसार करतो. त्यामुळे या किडीला मारणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा या किडींचा एक जरी पांढरी माशी असली आणि ती जर प्रसार करणारी असली तर सोयाबीनच्या पिकावरती पिवळा मोजॅक नावाचा हा रोग येत असतो. म्हणून केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जे शिफारस केलेले आहे त्या कीटकनाशकांचा आपण वापर करणे आणि या किडींचं नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असते. ते चौथी जे महत्त्वाची कीड आहे पिठ्या ढेकूणसुद्धा आंतरप्रवाही कीटकनाशकांनी त्याचा आपण वापर केला तर त्याचं होतं, परंतु त्या कीटकनाशकामध्ये थोडे आपल्याला फिश ऑइल रोजिन सोप किंवा साबणाचं काही चुरा जर टाकला, थोडं पाणी जर टाकलं तर त्याची इफिशियन्सी वाढते आणि ही कीड आपल्याला नियंत्रणात आणू शकतो. त्या किडींचा प्रादुर्भाव जर ओळखायचं असेल, पिट्या ढेकूण हा पिठासारखाच असतो आणि त्यांची संख्या असे शूट्सवरती, फांदीवरती पिठासारखे असे बरेचसे किडी दिसतात, ते आपल्याला पिट्या ढेकूण आहे याचा प्रादुर्भाव दिसतो. आणि सहसा याचा प्रसार कोणी हात लावलं, एक फांदी दुसऱ्या झाडाला टच झाली
किंवा काही दुसऱ्या एजन्सीने जर ट्रान्सफर केलं तरी या किडींचा प्रादुर्भाव होतो असतो. म्हणून नेहमी चौकस राहणे, शेतामध्ये निरीक्षण करणे हे अत्यंत आवश्यक असते कोणत्याही किडीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर. तर सर, आता वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. शेतकरी बंधू भगिनींनो, एका छोट्याशा विश्रांतीनंतर कृषी दर्शन कार्यक्रम असा सुरू ठेवू. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय कीड व्यवस्थापनावर. सर, आपल्या उत्तरात आपण एक शब्द म्हटला, तो म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन किंवा एकात्मिक नियंत्रण. याबद्दलचा आमचा प्रश्न आहे की एकात्मिक नियंत्रणाची काही योजना असते का सगळ्या किडींबाबत, जे आपण आत्तापर्यंत बोललो आहे? एकात्मिक कीड त्याच्यामध्येच अर्थ असं असतो की ज्या काही कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत या सगळ्या व्यवस्थापनाच्या पद्धतीचा एकत्रितपणे आणि चांगल्या प्रकारे वापर करणे आणि कीड हे आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवणे, म्हणूनच त्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. तर ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक असते, जेणेकरून आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचा वापर आपल्या शेतकऱ्यांना करता येऊ शकतो. तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आम्ही अशा ठरवलेल्या आहेत की मशागतीय पद्धत, शेतकरी आपल्या पद्धतीने तो मशागत करतो आणि ज्या काही किडींच्या अवस्थात मातीमध्ये किंवा काही रोपट्यांचे जे अवशेष असतात, पिकांचे अवशेष असतात, अशा पिकांच्या अवशेषांचे विल्हेवाट लावणे, त्याचप्रमाणे जाळणे आणि खोल नांगरट करणे हे सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये. परंतु यासोबतच जेव्हा आपण पिकाची पेरणी करतो, ज्यावेळेस वाण निवडतो, हे वाण कसं आहे, डिसीज फ्री आहे का, रोगग्रस्त नाही का, कीडग्रस्त नाही आहे का, हे सुद्धा पाहणे गरज असते आणि त्याची नंतर मग पेरणी करणे. परंतु पेरणीसुद्धा जे शेतकरी करतो की त्याचं सीड रेट हा नेहमी जास्त असतो, बियाण्याचं प्रमाण, आणि सीड रेट जर जास्त वापरलं तर नक्कीच प्लांट पॉप्युलेशन वाढते आणि दाट रोपट्याची जर लागवड झाली तर त्याच्यावरती किडींचा प्रादुर्भाव, विशेषतः रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो. म्हणून जेवढं अंतर सुचविलेलं आहे, शिफारस केल्या आहेत, जसं 30 बाय 15 जे सेंटीमीटर सोयाबीनचे आहे तेवढ्याच अंतरावरती लावायचे आणि 10 लाईन किंवा 15 लाईन जर पेरून झाल्या तर 2-3 ओळीचं अंतर सोडणं हे सुद्धा तितक्याच महत्त्वाचं आहे. हे अंतर यासाठी सोडतो की ज्यावेळेस आपण पीक संरक्षणाच्या उपाययोजना करतो, त्या पीक संरक्षण उपाययोजना करताना, स्प्रेइंग करताना, फवारणी करताना, डस्टिंग करताना, पेस्ट मॉनिटरिंग करताना, सर्वेक्षण करताना त्याचा अत्यंत फायदा होतो आणि हवासुद्धा खेळती राहते आणि अशा पद्धतीने मॉइश्चर कमी होत असतो, ह्युमिडिटी कमी होतो आणि किडींची वाढ होण्यास आर्द्रता हा महत्त्वाचा वातावरणातला घटक असतो आणि याप्रमाणे आपण ते नियंत्रण या पद्धतीमध्ये होऊ शकतो, हे मशागतीय पद्धतीमध्ये. सोबतच मशागतीयासोबतच एक मेकॅनिकल नियंत्रणाची पद्धत असतो की समजा एखादी कीड दिसलेली आहे, अळी दिसलेली आहे, त्या अळीला आपण कधीही सोडून द्यायचं नाही. त्या अळीला आपण घ्यायचं आणि ठेचून मारून टाकायचं, जेणेकरून त्यांचा जो वाढणारा संभाव्य जो प्रादुर्भाव आहे त्यांची संख्या हे तिथेच ब्रेक येऊ शकते. म्हणून कधीही त्याला आपण सोडून न देणे गरजेचे असते. किंवा डॅमेज पार्ट जर जसला नुकसानीचं झालेलं असेल त्यालासुद्धा कट करणे आणि मारून टाकणे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं आहे की पाने खाणाऱ्या अळ्या ह्या पुंजक्यानी राहतात, अंडीसुद्धा पुंजक्यानी देतात. तर अशा अळ्यांचा जर गुच्छ दिसला त्या सगळ्या अळ्या एका टोपलीमध्ये जमा करायच्या आणि मारून टाकायचं किंवा कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये त्यांना बुडवून मारून टाकायचं. हे सुद्धा एक मेकॅनिकल नियंत्रणाची पद्धत आहे. एक आणखी आपण सर्वात सोपी पद्धत म्हणजे किडींचं सर्वेक्षण. सर्वेक्षण 2 प्रकारे असते की आपण आठवड्यातून 2दा तरी क्लोज मॉनिटरिंग करायला पाहिजे शेताची, किंवा काही पाने खाणाऱ्या अळ्या जसं आपण हेलिओथिस, स्पोडोप्टेरा जे तंबाखूची पाने खाणारे आहे, ग्रीन सेमिलुप्रा, यांचे आपण सेक्स फेरोमोन ट्रॅप्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की लिंगाकर्षण सापळे. तर या मॉनिटरिंगसाठी आणि अल्पशा नियंत्रणासाठी आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो आणि एकरी आपण 15 ते 20 जर लावले तर किडींची संख्या किती आहे, वाढते आहे किंवा कमी आहे आणि कोणती कीड येऊन राहिले हे सुद्धा आपल्याला कळते. म्हणून त्याचासुद्धा आपण वापर करणे अत्यंत गरजेचे असते. तर निसर्गामध्ये आणखी एक महत्त्वाची अशी पद्धत आहे की जे आपण आपल्या पंजोबांनी, आजोबांनी किंवा पूर्वजांनी शोधून काढल्या, ज्यावेळेस रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत नव्हता, तर अशा वेळेस आपण विशेषतः वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करत होतो. किंवा सोबतच निसर्गात जे उपलब्ध आहेत बॅक्टेरियल, व्हायरसेस, फंजाय,
प्रोटोझोआन असे जे काही आहेत की जे दुसऱ्या किडींना किंवा दुसऱ्या जनावरांना किंवा प्राण्यांना रोग पसरवतात. जसे माणसाला रोग व्हायरसपासून होत असतो तसेच किड्यांनासुद्धा असतो. तर यांचीसुद्धा संवर्धन करणे, त्यांची वाढ झाली पाहिजे आणि निसर्गतः त्या किडींचं नियंत्रण हे आपल्याला थांबवता येईल. आणि सर्वात जे पॉप्युलर मेथड आहे की जे म्हणजे रासायनिक कीड नियंत्रण. तर रासायनिक कीड नियंत्रण याच्यावरती आपण सुरुवातीला चर्चा केली आहे की यानंतर जेव्हा आर्थिक नुकसान पातळी ओलांडते त्यावेळेस आपण रासायनिक कीड नियंत्रणाचा वापर करणे अत्यंत आवश्यक असते. आणि वनस्पतीजन्य कीटकनाशकाचं नीम ऑइल्स, नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट, नीम सीड एक्स्ट्रॅक्ट, तर या इत्यादी याचा आपण वापर केला तर नक्कीच त्याच्यामध्ये अँटीफिडन म्हणजे प्रसार करणे, कडवटपणा असल्यामुळे कीड त्याच्यावरती खायला सहसा धजत नाही आणि कीड आपल्या प्रादुर्भाव आपल्या पिकापासून वाचू शकतो किडींचा. तर इत्यादी ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मोडतात. जेव्हा गरज पडेल त्या व्यवस्थापन पद्धतीचा वापर जर केला तर नक्कीच आपली कीड आर्थिक नुकसान पातळीच्या खाली राहील आणि आपलं सोयाबीनचं पीक या किडीपासून संरक्षित राहील. खूप खूप धन्यवाद सर. आपण कीड व्यवस्थापन अशी एक गंभीर समस्या जी आहे त्यावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत आणि त्यासोबतच इतक्या सोप्या शब्दात आमच्या कास्तकार बंधू आणि भगिनींना सांगितलीत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी दर्शनाचा विषय होता सोयाबीन पिकांवरील महत्त्वाच्या किडींचं नियंत्रण. आणि याविषयी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी होते तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर विलास तांबे सर. कृषी महाविद्यालय नागपूर येथील हे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि आज आपल्यासोबत यांनी या महत्त्वाच्या विषयी चर्चा केली. सर, आपला अमूल्य वेळ नागपूर दूरदर्शनला दिल्याबद्दल, कृषी दर्शन कार्यक्रमात आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद.